सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संजीवनी प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय B.Ed कॉलेज कुरुंद तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर B.Ed द्वितीय वर्ष सन 2024-25 विद्यार्थी शिक्षकाचे नाव मनीषा संभाजी धायगुडे विषयाचे नाव एका शैक्षणिक विषयाचे विकसन विषय सांकेतांक 212 मार्गदर्शक प्राध्यापकाचे नाव प्राध्यापक काळे सर इयत्ता 6वी विषय मराठी घटक व्याकरण आज आपण व्याकरणाविषयी माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद याविषयी माहिती पाहणार आहोत। नाम म्हणजे काय? वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तू प्राणी अथवा स्थान किंवा त्यांच्या गुणांची नावे सांगतात त्यांना नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ आंबा गोड आहे, परी मुलांना आवडते। आंबा परी ही नाम आहेत। पुढे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय? वाक्यात नामाशिवाय आपण दुसरे शब्द बोलतो किंवा नामाऐवजी काही वेगळ्या शब्दांचा वापर करतो या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मोर वनात नाचतो, तो सुंदर दिसतो। तो हे सर्वनाम आहे। विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ मोराची पिसे सुंदर आहेत। सुंदर हे विशेषण आहे। आता आपण पुढे क्रियापद पाहूयात। क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांना क्रियापद असे म्हणतात। आपण उदाहरण पाहूयात। आराध्या झाडाखाली बसली। बसली हे क्रियापद आहेत। आराध्या कोठे बसली? तर झाडाखाली बसली। बसली हे क्रियापद आहेत। आज आपण व्याकरणामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद याबद्दल सविस्तर माहिती पाहिली आहोत।